नमस्कार, मी डॉक्टर सपना स्वामी तुमच्यासमोर एक 5 मिनिटाचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे। आपल्या व्हिडिओचं नाव आहे की हॅपी हॉर्मोन्स। ओके, याच्यामध्ये मी तुम्हाला कुठले 4 हॉर्मोन्स आहेत की ज्याच्यामुळे आपला मूड प्रत्येक वेळी हॅपी किंवा आनंदी राहतो। आणि दुसरा एक स्टोरी सांगते तुम्हाला। त्या स्टोरीचा सार असा आहे की जो व्यक्ती दुःखी होता किंवा जो व्यक्ती भरपूर साऱ्या गोळ्या घेत होता तो आता एकदम खुश आहे आणि तो आता डिसीज फ्री आहे आणि बिना गोळ्याचा तो खुश राहतोय। नंबर 4 हे हॅपी हॉर्मोन्स आपल्या बॉडीमध्ये कंटिन्यूस राहण्यासाठी आपल्याला काय काय काम करावं लागेल किंवा काय काय क्रिया करावं लागतील की जेणेकरून हे हार्मोन्स ॲक्टिव्ह राहतील आणि आपण हेल्दी अँड हॅपी लाईफ कंटिन्यू जगू शकाल। तर सगळ्यात पहिले पॉईंट माझा मुद्दा होता की हॅपी हॉर्मोन्स कोणते कोणते आहेत। तर हॅपी हॉर्मोन्स आपल्या बॉडीमध्ये 4 असतात। ओके, नंबर 1 आहे डोपामाइन, नंबर 2 आहे ऑक्सिटोसिन, नंबर 3 आहे सेरोटोनिन आणि नंबर 4 आहे एंडोर्फिन। ओके, तर नंबर 1 जो आहे डोपामाइन, तो जो आहे त्याला लर्निंग आणि मेमरीसाठी असतो हार्मोन्स। तो ॲक्च्युली कसं होतं की आपण एनर्जी लेवल जी असते ना आपली त्या हार्मोन्समुळे वाढत असते। ओके, आणि आपल्याला छान वाटतं। फॉर एक्झाम्पल एक्झाम आपली एकदम छान गेली तर आपल्याला वी आर फिलिंग गुड, दॅट टाईम डोपामाइन हार्मोन्स असतो सिक्रेट होत असतो। आपण एखादा कार्यक्रम असेल तो पार पडला, लग्न कार्यक्रम असेल घरामध्ये, तो पूर्ण प्रॉपरली पार पडला आहे तर आपल्याला कसं वाटतं वी आर फिलिंग गुड आणि वी आर हॅपी की माझा जो टास्क होता तो मी कंप्लीट केलेला आहे। ओके, असंच प्रकारे काही काही लोक वजन कमी करण्याचा टास्क असतात, तो करताना पण त्यांना हार्मोन्स रिलीज होतो डोपामाइन। तर अशा प्रकारे ज्या ठिकाणी लर्निंग आणि मेमरी पॉवर असते आणि ज्या ठिकाणी टास्क असतात आणि खुशी ज्यावेळेस फिलिंग होते तर का त्यावेळेस फिलिंग गुड मला खूप छान वाटते, दॅट टाईम वी आर हॅव्हिंग द डोपामाइन हार्मोन। ओके, नंबर 2 आहे ऑक्सिटोसिन हार्मोन। तो केव्हा रिलीज होतो म्हणजे ज्यावेळेस आपल्याला आवडती व्यक्ती, आपले आईवडील आपल्या जवळ असतील तर ऑक्सिटोसिन रिलीज होतं आणि आपल्याला छान वाटतं। ठीक आहे, देन आपले प्रिय व्यक्ती, आपले मित्र मैत्रिणी किंवा आपले मुलं ज्यावेळेस आपल्या जवळ असतात त्यावेळेस ऑक्सिटोसिन हार्मोन रिलीज होतं आणि त्यावेळेस एक प्रकारचं हॅपीनेस वाटतं। ओके, नंबर 3 हार्मोन आहे सेरोटोनिन। सेरोटोनिन हार्मोन जे आहे ना ते म्हणजे कसं माहिती आहे का, त्याच्यावर आपली पूर्ण बॉडी अवलंबून आहे। सेरोटोनिन हार्मोन काय करतं, स्लीप मेंटेनन्स करतं, आपली भूक मेंटेन करतं आणि डायजेशन आपलं प्रॉपर ठेवतं। जर आपली झोप बरोबर आहे, आपली भूक प्रॉपर आहे आणि आपलं डायजेशन प्रॉपर आहे तर व्यक्ती हॅपी पण राहतो आणि हेल्दी पण राहतो। नेक्स्ट आहे हार्मोन 4 आहे, त्याचं नाव आहे जे की बहुत आजचा हिरो आहे आपल्या लेक्चरचा, दॅट इज एंडोर्फिन। एंडोर्फिन हार्मोन्सला पेन किलर हार्मोनही म्हणतात किंवा पेन रिलीफ हार्मोनही म्हणतात। हे सांगायसाठी मी तुम्हाला एक स्टोरी सांगते। त्या सायंटिस्टचं नाव होतं नॉर्मन कझिन। तो होता एक व्यक्ती, ओके, तो सेल्समॅन होता आणि त्याला एक प्रकारचा डिसीज झाला होता जो की ॲटोइम्युन डिसीज असतो। त्यावरती कुठल्या गोळ्या औषधं काम करत नाहीत, फक्त तात्पुरतं आराम होतं। त्याला रोजचे 36 टॅबलेट त्याला घ्यायचे लागायचे। तर रोजचे 36 गोळ्या तो खायचा आणि त्याला तरी पण आराम वाटत नव्हता, खूप बॉडी पेन करायचा। तर त्या व्यक्तीने एक बुक लिहिली आहे ॲनाटॉमी ऑफ इलनेस, जी की खूप पॉप्युलर झालेली आहे, ॲनाटॉमी ऑफ इलनेस। त्यामध्ये त्यांनी सांगितलेले आहे हा जो आपला हार्मोन आहे एंडोर्फिन हा कसा वाढवायचा बॉडीमध्ये, कसा रिलीज करायचा की ज्याच्यामुळे की आपले पेन कमी होतील। तर त्यांनी सगळ्यात पहिले त्याला कळालं की त्याने त्यावर खूप रिसर्च केलं। त्यावेळेस त्याला कळालं की आपण जेवढा हसतो ना त्यावेळेस हा हार्मोन रिलीज होतो आणि जो रिलीज झाला की पेन रिलीफ होतं। तर मग त्यांनी काय केलं, एका ठिकाणी लॉजमध्ये एक रूम घेतली भाड्याने, तिथे गेला तो आणि 10 ते 12 मिनिटं नुसता हसत राहिला, त्याचं पेन 2 घंटे कमी झालं। ठीक आहे, 10 ते 12 मिनिट हसल्याने 2 तास त्याचं पेन रिलीफ झालं। ते विचार करा, तो हसण्याचं प्रमाण वाढवलं तर ॲटोमॅटिकली त्याचं पेन कमी कमी होत गेलं आणि तो डिसीज फ्री झाला। मग त्याच्यानंतर त्याने आपलं बुक छापलं की दॅट इज द ॲनाटॉमी ऑफ द इलनेस। तर हे हार्मोन्स कंटिन्यू आपल्या बॉडीमध्ये राहायला पाहिजे, सक्रिय असायला पाहिजे। तर तिला आपण काय करायला पाहिजे, नंबर 1, कारण ह्या सगळ्या हार्मोन्सचा मेन बाप कोण आहे म्हणजे तो कुठून उत्पन्न होत आहेत, त्यांचा जन्मदाता कोण आहे, दॅट इज ब्रेन।
तर आपलं ब्रेन जर असेल, जसं झाडांचं जे मूळ असतं ते खाली आहे, त्याला पाणी घाला, खतं घाला तर झाड चांगलं उगवतं. तसं माणसाचं जे मूळ आहे ते ब्रेन आहे. तर प्रॉपरली ब्रेनला न्यूट्रिशन दिलं तर आपली बॉडी खुश राहतं, आपण समाधान राहतो, आपण हॅप्पी राहतो. तर नंबर 1 आहे मेडिटेशन. ओके, मेडिटेशन 10 ते 15 मिनटं तुम्ही रोज करा पाहिजे. नंबर 2 आहे डीप ब्रीथिंग. डीप ब्रीथिंग प्राणायाम, त्याने पण तुमचे हे हार्मोन्स रिलॅक्स होतात. नंबर 3 आहे एक्झरसाइज. वर्कआउट करताना पण हे हार्मोन्स रिलीज होतात. इव्हन म्हणजे ते एंडोर्फिन हार्मोन जे आहे ना ते केव्हा रिलीज होतं, ज्यावेळेस आपण खूप खुश राहतो, आपण ज्यावेळेस वर्कआउट करतो आणि आपण ज्यावेळेस आवडीचं वस्तू खातो त्यावेळेस पण हे आपले हार्मोन रिलीज होतात. नेक्स्ट नंबर आहे गुड इटिंग, फेवरेट इटिंग, बट इट शुड बी द प्रॉपर अमाऊंट अँड द न्यूट्रिशियस डाएट. नेक्स्ट नंबर आहे तो आहे की गुड एन्व्हायरमेंट, आजूबाजूचं वातावरण पण छान पाहिजे. आणि नेक्स्ट नंबर आहे गुड पीपल. तर आपली संगत जैसी रहती अपनी रंगत वैसी रहती है. तर संगत पण चांगली पाहिजे, तर आपण रंगत म्हणजे आपण नेहमी हसत खेळत राहू. तर आजचा विषय एवढाच राहील तुमच्यासाठी.